आज आपण शिकूया व्हेज बिर्याणी. ती पण अगदी हॉटेलसारखी. तुम्ही बघू शकता किती छान झाली आहे ही. एक एक दाणा असा वेगवेगळा झाला आहे. अशाच प्रकारची बिर्याणी तुम्ही घरी बनवू शकता. चला तर बघूया अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ही व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणी करता मी फणस उकळून घेतले आहे. तसेच फुलकोबी आणि आलू कापून घेतले आहे. त्याचसोबत आपल्याला गाजर आणि वाटाणे पण घ्यायचे आहे. तुम्ही फरसबीनच्या शेंगा पण यात टाकू शकता. आता बघूया कसे करायचे. याकरता मी 3 चम्मच मक्का पीठ आणि 3 चम्मच मैदा घेतला आहे. तसाच त्या मक्का पीठमध्ये मी थोडे पाणी टाकले आहे व खायचा रंग मिक्स केला आहे. अशा प्रकारे एका वाटीमध्ये 3 चम्मच मक्का पीठ आणि 3 चम्मच मैदा तसेच थोडा खायचा रंग अशा प्रकारे थोडे पाणी टाकून थोडे घट्टसे भिजवून घेतले आहे. आता उकडलेले फणस आपल्याला तळून घ्यायचे आहे. त्याकरता कढईत थोडे तेल टाकले आहे व हे फणस मी या मक्का पिठामध्ये डीप करून तळून घेणार आहे. व्यवस्थित तळून झाल्यानंतर फुलकोबीसुद्धा याच्यात डीप करून तळून घेणार आहे. आलू मात्र असेच गोल्डन ब्राऊन करून घेणार आहे. हे डीप करून तळणार नाही. अशा प्रकारे आपल्याला आलू, फणस आणि फुलकोबी तळून घ्यायची आहे. बिर्याणी बनवण्याकरता लांब बिर्याणी राईस मी अर्धा तास भिजत घातले होते. आता आपल्याला फोडणी घालायची आहे. फोडणी घालण्याकरता आपण काही मसाले वापरणार. बिर्याणी राईस फोडणी घालण्याकरता 2 मोठ्या विलायच्या, 2-3 लहान विलायच्या, थोडे काळे मिरे, 1 तेजपान, कलमी आणि लवंग आपल्याला यामध्ये तेलामध्ये टाकून घ्यायची आहे. हे संपूर्ण गरम मसाले व्यवस्थित तडतडले की त्यामध्ये आपल्याला 3.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे. हे प्रमाण अर्धा किलो बिर्याणीचे आहे. त्यामुळे 3.5 ग्लास पाण्यामध्ये हे तांदूळ आपले व्यवस्थित शिजणार आहेत. चवीनुसार मीठ पण यामध्ये टाकायचे आहे. आता या पाण्याला उकळी आली की जे तांदूळ आपण अर्धा तास भिजू घातले होते ते तांदूळ आपल्याला यामध्ये टाकून शिजू द्यायचे आहे. आपले पाणी आता उकळले आहे. हे धुवून तांदूळ आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये टाकून शिजू द्यायचे आहे. संपूर्ण पाणी आटतपर्यंत हे तांदूळ व्यवस्थित शिजणार आहे. अशा प्रकारे आपले बिर्याणी राईसचे तांदूळ बघा तयार झाले आहे. आता आपल्याला त्याकरता मसाले तयार करून घ्यायचे आहे. त्याकरता 4 कांदे, थोडे काळे मिरे, 2-3 कलमी, 2 मोठ्या विलायच्या अशा प्रकारे आपल्याला हे संपूर्ण साहित्य गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचे आहे. आता हे साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे. बारीक करताना यात लसूण, अद्रक, थोडा पुदिना, थोडा सांबार आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. आता एका प्लेटमध्ये 1 चम्मच चिरोटी, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच गोडा मसाला, अद्रक किसून आणि थोडे हिरवे मिरची संपूर्ण साहित्य दह्यामध्ये फेटून घ्यायचे आहे. एकीकडे मी गंजामध्ये तेल गरम केले होते. आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर जो मसाला आपण बारीक केला तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आता हे संपूर्ण मसाले आपल्याला व्यवस्थित शिजवायचे आहे. माझ्याकडे थोडा सुहाना बिर्याणी मसाला होता, मी तो यामध्ये टाकला. तुम्ही नाही टाकला तरी चालेल, तरी बिर्याणी छान होत असते. अशा प्रकारे हे संपूर्ण साहित्य आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. शिजल्यानंतरच आपल्याला बिर्याणीची चव येणार आहे. आता आपल्याला यात वरून काहीच टाकायची गरज नाही. फक्त चवीनुसार मीठ टाकायचे आहे. हे मसाले व्यवस्थित शिजवून घ्यायचे. मसाले शिजले की यामध्ये जे वाटाणे आपण घेतले होते ते वाटाणे व गाजर यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर जे आपण तळून घेतले आहे फणस, फुलकोबी आणि आलू ते पण टाकायचे आहे. हे थोडे शिजू द्यायचे आहे. व्यवस्थित शिजले की आपल्याला मग यामध्ये बिर्याणीची लेअरिंग लावायची आहे. आता त्या गंजात मी भात शिजवला होता, त्याच गंजामध्ये भाज्या आपण शिजवून घेतल्या त्या भाज्याची लेअर लावायची आहे. त्यानंतर जो भात आपण शिजवून घेतला त्या भाताची एक लेअर लावत आहे. परत मी भाज्यांची लेअर लावत आहे. परत यानंतर जो पांढरा पुलाव आपण शिजवून घेतला आहे तो लावणार आहे. अशा प्रकारे आपल्याला लेअरिंगवाली बिर्याणी करायची आहे. आता थोडे तुकडे मी तळलेले पण ठेवले होते. यामध्ये सांबार, पुदिना, तळलेले कांदे टाकून आपल्याला खायचा रंग यात थोडा टाकून घ्यायचा आहे. नाही टाकला तरी चालतो. अशा प्रकारे आपली बिर्याणी स्लोवर आपल्याला 5-10 मिनटं शिजवून घ्यायची आहे. शिजल्यानंतर ही बिर्याणी खायला तयार. तुम्ही नक्की करून बघा. यासोबत मी दह्याचा मठ्ठा पण केला आहे. तो पण यासोबत छान वाटत असतो. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल अशा प्रकारची बिर्याणी.